नमस्कार मित्रांनो, रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, एक नवीन विषयावरती बोलायचं आहे. विषय थोडा साधा असला तरी फार महत्त्वाचा आहे. त्याला काही कप्पे आहेत, तर ते कप्पे मी जोडून दाखवतो तुम्हाला मित्रांनो. नुकतेच सेक्टर 15 कळंबोलीमध्ये आमच्या विभागामध्ये मित्रांनो आम्ही हिंगोली महानगरपालिकेला थोडंसं प्रेशराईज करून आमच्या विभागामध्ये चांगले रोड बनवून घेतले. चांगले म्हणण्यापेक्षा मित्रांनो थूकपट्टीच लावली, पण यावेळेस चांगली थूकपट्टी लावली. चांगली थूकपट्टी असते, तुम्हाला कळेल काय असतं ते. रोड बनवून घेतले. तिकडच्या जे नागरिक आहेत समस्या होत्या, पावसाळ्यामध्ये जे पाणी येतं त्या पद्धतीचे रोड तर त्यांनी नाही बनवले, पण त्यांनी काही कारणं दिली, असं तसं अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या पद्धतीने काहीतरी रोड बनवून दिले. जी फिनिशिंग असते रोडची ती तर अजिबात त्यांनी केलेली नाही. याच्यासाठी माझे मित्र कमलजीत सोन, मी आणि त्या प्रभागामधले भरपूर लोक प्रयत्नशील होते. त्यांनी चांगलं फॉलोअप केलं आणि ते काम झालं, पण मनासारखं नागरिकांच्या झालं नाही, हे मात्र निश्चितपणे. दुर्दैवाने मित्रांनो ॲक्च्युली काम चालू असताना तिकडे रोलर फिरतात. तर रोलर फिरताना माझ्या घरची, माझ्या बंगलोच्या समोरची जी केबल गेली आहे इलेक्ट्रिकची, तर ती जळाली किंवा दबली गेली, त्याच्यामुळे ती खराब झाली मित्रांनो. त्याच्यासाठी आम्हाला नॅचरली नवीन केबल टाकावी लागली. जर केबल कोणतीही असो, इलेक्ट्रिक केबल कोणतीही असो, ती आम्हाला खड्डा खणूनच घरामध्ये टाकावी लागते. इलेक्ट्रिक केबल जळाल्यामुळे आम्हाला रस्त्यावरती एक छोटा खड्डा मारावा लागला मित्रांनो. आणि आम्ही MSCBकडे अशी तक्रार केली, अशी आमची केबल जळालेली आहे. तर MSCBने आम्हाला त्या पद्धतीने खड्डा मारून आमच्या घरी परत वीज पुरवठा योग्य पद्धतीने सुरळीत चालू केला. आणि हीच बाब पनवेल महानगरपालिकेचे जे उपायुक्त आहेत, मी त्यांचं नाव घेत नाही, त्यांना कळाली की या रोडवरती खड्डा घेतला आहे. या संदर्भामध्ये मला त्यांचा कॉल आला. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीचं कामं झालेलं आहे, तुम्ही रस्त्यावरती खड्डा खणला आणि त्याच्यामुळे तुमच्यावरती केस होऊ शकते. मी त्यांना सविस्तर कल्पना दिली की अशी घटना झालेली आहे, आमच्या घरची केबल जळाली होती रोड बनवताना, त्याच्यामुळे आम्हाला परत एक नवीन केबल आणून तिकडे आम्हाला पूर्ण काम करून घ्यावं लागलं MSCBकडून. तर मी त्यांना प्रश्न विचारला, ठीक आहे, तुम्ही जर केस करणार आहात, जर समजा तो खड्डा आम्ही केला असता तर ती केस आमच्यावरती करणार होते ते, असं त्यांनी आम्हाला चांगल्या भाषेत सांगितलं, धमकी दिली, काही असेल ते. आणि मी मित्रांनो त्यांना असं विचारलं की बाबा ठीक आहे, जर हे काम आम्ही केलं असतं तर तुम्ही आमच्यावरती केस केली असती, कारण आम्ही तुमची परवानगी घेतली नाही. पण मी त्यांना विचारलं की आज MSCBने हे काम करून घेतलं आहे, तर तुम्ही MSCBवरती केस करणार आहात का? मी त्यांना प्रश्न एक विचारला, तर ते निरुत्तर होते. त्यांनी मला सांगितलं, त्यांनी काही बोलले नाही या विषयावरती. त्याच्यानंतर मित्रांनो माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला मित्रांनो. आज समजा आपण एखादा छोटासा रोडचा खड्डा मारतो, ते पण आपल्या महत्त्वाच्या कामासाठी मित्रांनो. पण या मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये असे कित्येक पद्धतीचे कामं चालतात जिथे मोठमोठे खड्डे होतात. रोड तर नीट बनवत नाही, सर्व खड्ड्यांमध्ये रस्ता की रस्त्यांमध्ये खड्डा, हेच आपल्याला कळत नाही मित्रांनो. यांच्यावरती केस का नाही होत मित्रांनो? यांना कोणी जाब विचारत का नाही मित्रांनो? या देशामध्ये आज नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे. नरेंद्र मोदीजी फार धडाडीने काही चांगले निर्णय घेतात, कायदे आणतात. तर माझी त्यांना अशी विनंती आहे मित्रांनो, बघायला गेलं तर आज ते आपल्यावरती कोणत्याही गोष्टीसाठी गव्हर्नमेंट केस करू शकतात. फॉर एक्झाम्पल, एखादा चुकीच्या रोडने चालला तर त्याच्यावरती फाईन बसतो, एखाद्याने हेल्मेट नाही घातलं तर त्याला फाईन बसतो. मित्रांनो, जर गव्हर्नमेंट, पालिका, प्रशासन जर आपल्या कामामध्ये चुकत असेल तर असा काही कायदा येऊ शकतो का, जेणेकरून एक सामान्य माणूससुद्धा या गव्हर्नमेंटला फाईन मारू शकतो मित्रांनो? असं काही होऊ शकतं का आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? मला निश्चितपणे कळवा. हा विषय फार महत्त्वाचा आहे देशाच्या प्रगतीसाठी. फॉर एक्झाम्पल, अण्णा हजारे साहेबांनी जसा कायदा आणला होता, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, हा फार देशासाठी प्रगतशील कायदा आहे. त्याच्यामुळे बघायला गेलं तर सर्व लोकांना
राईट टू इन्फॉर्मेशनचा फायदा होत आहे. पालिका क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कोणत्या पद्धतीचे कामं होत आहेत त्याचे सर्व डिटेल्स त्यामुळे भेटतात. तर असं नवीन काही गोष्टी या महाराष्ट्र आणि देशामध्ये घडू शकतात का याचा विचार आपल्याला केला पाहिजे की नाही. एक सामान्य व्यक्तीला सुद्धा एक अशी ताकद भेटली पाहिजे ना मित्रांनो. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट आज त्यांच्याकडून मोठमोठे टॅक्सेस घेतात, प्रत्येक सेक्टरमधून टॅक्स येतात. तुम्ही पेट्रोल भरा, प्रॉपर्टी टॅक्स झाला, प्रत्येक गोष्टीमध्ये टॅक्स आहे मित्रांनो. पण जर गव्हर्नमेंट तुम्हाला त्या गोष्टी योग्य पद्धतीने देत नाही, तुम्हाला सेवा सुविधा, तर त्यांना का आपण फाईन मारायचा नाही, त्यांना का पेनल्टी बसली नाही पाहिजे मित्रांनो. याच्यावरती तुम्हाला काय वाटतं निश्चितपणे कळवा. मी नेहमी अशाच ज्वलंत प्रश्नांवरती बोलत असतो, बोलत राहणार. याच्यावरती तुम्हाला काय वाटतं निश्चितपणे मला कळवा, कमेंट्स करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.